Welcome back to this channel, Amit Koikar Academy. Now we are going to learn about the next chapter, that is quadratic equation. बघा आता इन दॅट क्वाड्रेटिक इक्वेशन त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय डिफरंट आहे. ठीक आहे, मी ते तुम्हाला साइड बाय साइड सांगेल आता. पण पहिलं नाही का, जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिलं नाही का त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ बघा. ठीक आहे, लिनियर इक्वेशनचा माझा ऑल चॅप्टर शिकून झालेला आहे आणि तसंच नाही का जॉमेट्रीचा फर्स्ट चॅप्टर सिमिलरिटी पूर्ण शिकून झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर झालेला आहे. ओके, म्हणजे ज्यांना कोणाला डिफिकल्ट जात असेल त्यांनी माझ्या प्लेलिस्टला जावा, तिथून तुम्ही माझ्या चॅनलवर म्हणजे नाही का जे काही व्हिडिओ आहेत लिनियर आणि याची सिमिलरचे तिथून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि हा तुम्हाला मी बोललो होतो की नाही का जे मला रेग्युलर स्टडी दाखवेल त्यांचा मी डिस्क्रिप्शन मध्ये नाव टाकेल. बघा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, तिथे तुमचे नाव दिसतील बघा नाही का लाईन शेअर जवळपास 24 ते 25 नाव आहेत. ठीक आहे, तेच मला स्टुडंट रेग्युलर स्टडी दाखवतात म्हणून मी त्यांचेच नाव टाकले. जर तुम्ही मला इथून पुढे रेग्युलर दाखवणार तर तुमचे पण नाव टाकेल. ठीक आहे, मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपवर तुम्ही मला म्हणजे नाही का ग्रुपमध्ये तुम्ही मला हे करू शकता, तुमचा अभ्यास सेंड करू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. काय इथं क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा क्वाड्रेटिक इक्वेशन नेमकं समजून घ्या. त्याच्या आधी लिनियर इक्वेशन काय होतं, लिनियर इक्वेशन. ओके, आणि क्वाड्रेटिक इक्वेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, चला लिनियर इक्वेशन कुणाला बोलणार, ज्याची इंडेक्स ज्याचं काय इंडेक्स जे आहे, सपोज फॉर एक्झाम्पल एक्स प्लस वाय इक्वल टू 5. बघा एक्स प्लस वाय आहे, सो एक्स चा इंडेक्स किती, इंडेक्स म्हणजे पॉवर, हायएस्ट पॉवर 1 पाहिजे. ठीक आहे, समजतंय का, हायएस्ट पॉवर किती पाहिजे 1. सो त्याला आपण काय बोलणार, लिनियर इक्वेशन. जर हेच समजा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे ह्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, जर असं असेल तर एक्स प्लस 5 इक्वल टू 0. हो, हे पण लिनियर इक्वेशन आहे. कशावरून लिनियर इक्वेशन आहे, कारण एक्स जे काय पॉवर आहे ते 1 आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याचा हायएस्ट इंडेक्स 1 असेल त्याला आपण लिनियर इक्वेशन बोलणार. ओके, आपण गेलं नाही का पाठीमागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आपण लिनियर इक्वेशन कोणाला बोलायचं. पण क्वाड्रेटिक इक्वेशन कोणाला बोलणार, ज्याचं इंडेक्स फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर आहे. सो क्वाड्रेटिक इक्वेशन इन 1 व्हेरिएबलच असणार. 1 व्हेरिएबल असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 1 व्हेरिएबल म्हणजे काय, जरी तुम्ही एक्स लिहिला असेल तर पुढे पण एक्सच पाहिजे. ठीक आहे, आणि कॉन्स्टंट पण पाहिजे. ठीक आहे, जर कॉन्स्टंट नसेल तर तरी सॉल्व्ह करू शकतो. फक्त एक्स स्क्वेअर इक्वल टू व्हॅल्यू असेल तरी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटतील. काय भेटणार आहे, एक्सच्या 2 व्हॅल्यू. का, इथं बघा ना, आपण इथं काय फाइंड आउट करायचो, इथं एक्स आणि वाय. ओके, कारण हे अननोन आहे आणि हे अननोन आहे, सो आपण एक्स आणि वाय फाइंड आउट करायचो. पण इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 आहे, सो इक्वेशन एक्सच्याच फॉर्म मध्ये आहे. ओके, जर असं असेल तर वाय स्क्वेअर प्लस 2y प्लस 9 इक्वल टू 0, तर मला वायच्या 2 व्हॅल्यू भेटतील. कळलं का, वायच्या किती व्हॅल्यू भेटतील, दॅट इज वायच्या 2 व्हॅल्यू भेटतील. आता इथं 2च का 3 का, बरोबर का, 2च का 3 का नाही किंवा 1 का नाही, कारण हायएस्ट इंडेक्स किती रे, हायएस्ट इंडेक्स 2 आहे. सो मला एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे वायच्या व्हॅल्यू किती भेटणार, 2 भेटणार. ठीक आहे, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये म्हणजे प्रत्येक रूट किती भेटणार, मला 2 भेटणार. ठीक आहे, पण अजून हे पण लक्षात ठेवायचं मला. ठीक आहे, हे कन्सेप्ट समजलं असेल तुम्हाला. आता अजून बघा काय काय लक्षात ठेवायचंय, अजून एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायचं तुम्हाला. मग बाकीचं मी तुम्हाला 2.1 मी तर हसत खेळ नाही का शिकवेल तुम्हाला मी. बघा लक्ष द्यायला व्यवस्थित. हा, क्वाड्रेटिक इक्वेशन जे काय आहे त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे. फॉर्मॅट म्हणजे बघा आपल्याला असा फॉर्मॅट असणार नेहमी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. नेहमी हे लक्षात ठेवा, हे तुमचा असा फॉर्मॅट असला पाहिजे. कशाचा, क्वाड्रेटिक इक्वेशनचा हा फॉर्मॅट असला पाहिजे. ठीक आहे, बघा ए एक्स स्क्वेअर, ए म्हणजे कॉन्स्टंट असेल, सपोज 3x स्क्वेअर प्लस बी म्हणजे कॉन्स्टंट, सो दॅट इज 9x प्लस सी म्हणजे कॉन्स्टंट, सो दॅट इज 3 इक्वल टू 0. ठीक आहे, कोणत्या पण व्हॅल्यू असतील. सो ए बी सी बिलॉंग्स टू काय असणार आहे, हे कॉन्स्टंट टर्म असणार आहे. ओके, ए बी सी ही जी काही व्हॅल्यू आहे ते कॉन्स्टंट टर्म असणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, इथं एक्स स्क्वेअरच यायला पाहिजे आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू
नेहमी इथं पॉझिटिव्ह पाहिजे, भले हे निगेटिव्ह चालेल, समजते का, भले हे निगेटिव्ह चालेल पण एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हच पाहिजे. ओके, जर निगेटिव्ह असेल निगेटिव्ह तर त्याला तिकडे शिफ्ट करायचं, म्हणजे सगळे टर्म तिकडे शिफ्ट होणार. ठीक आहे, समजलं का, एवढं इझी आहे. चला फॉर्मॅट लक्षात ठेवा, असा फॉर्मॅट पाहिजे. चला आता आपण स्टार्ट करूया एक्सरसाइज 2.1. ठीक आहे, चला. एक्सरसाइज 2.1 व्यवस्थित लक्ष द्या, मी एकदम स्लो घेईन. एकूण टोटल किती क्वेश्चन आहेत, टोटल 6 क्वेश्चन आहेत, जवळपास 30 मिनिटाचा व्हिडिओ बनेल. ठीक आहे, लवकरात लवकर संपून जाईल ते. ठीक आहे, पण व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, चला काय आहे, राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन. मग काय विचारलं तुम्हाला इथं, क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन कोणते असतात, ज्याचा इंडेक्स 2 असेल त्यांना आपण क्वाड्रेटिक इक्वेशन बोलतो. ठीक आहे, पण आपल्याला काय विचारलं, राईट एनी टू म्हणजे कोणते पण चालेल मला क्वाड्रेटिक इक्वेशन, माझ्या मर्जीने. ठीक आहे, तुमच्या मर्जीने घ्यायचं असेल तर तुमच्या मर्जीने घ्या. सपोज मी असं देऊ का, 5x² प्लस 9x प्लस 12 इक्वल टू 0. ठीक आहे, ज्यांना एक्सच्या फॉर्म मध्ये घ्यायचंय त्यांनी एक्सच्या फॉर्म मध्ये घेऊ शकता. इंडेक्स जर 2, बघा इंडेक्स 2 पाहिजेच. जर इंडेक्स 2 नसेल म्हणजे ही टर्म नसेल आणि हेच लिहिलं तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन होत नाहीये. सो त्याचं इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजेच. ओके, एकतर मी असं लिहू शकतो, सेकंड कसं लिहू, आता इथे मी एक्सच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलंय. जर मला वायच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं तर मी वायच्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार. ठीक आहे, दॅट्स अप टू यू. बघा आता पुढे अजून काय काय करू शकतो. सपोज मला असं लिहायचं, x² प्लस इथं मायनस लिहितो, -x प्लस 13 ओके इक्वल टू 0. ठीक आहे, तुम्हाला जसं लिहायचंय तसं लिहा. पण हा इथे जर x लिहिला असेल तर इथं x लिहा, इथं y लिहायचं असेल तर इथं पण y लिहा. ठीक आहे, y² असेल इथं -12y लिहा. ठीक आहे, जसं लिहायचं तसं लिहा. अजून काय काय लिहू शकतो मी इथं, थर्ड वाला सपोज मी असं लिहू शकतो, चला y² प्लस 9y इक्वल टू 0. ओके, ह्याला बोलू शकेल का पण आपण, ह्याला हे येईल का क्वाड्रेटिक इक्वेशन, हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही येणार. का नाही येणार, कारण बघा रिझन सांगतो तुम्हाला. बघा y² इथं -9y, सो मी y कॉमन काढला. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, y नीट लक्ष द्या, y² -9y, सो y कॉमन काढलं का होणार, y -9 राहणार ना. ठीक आहे, y इक्वल टू 0. हा ठीक आहे चालेल. ठीक आहे चालेल, कारण कसं आहे 2 व्हॅल्यू येतात ना, चालेल. ठीक आहे, चला अजून काय काय लिहू शकतो, अजून मी असं लिहू शकतो y² प्लस 9 इक्वल टू 0. ठीक आहे, असं पण लिहू शकता, जसं तुम्हाला लिहायचंय तसं लिहा. फक्त y² ची टर्म तिथे यायला पाहिजे किंवा x² ची टर्म यायला पाहिजे. ठीक आहे, त्यालाच काय बोलणार आपण, क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, व्यवस्थित करा तुम्ही. अजून काय काय लिहू, तर अजून एक दाखवतो लास्ट. अजून लास्ट काय लिहू रे इथं, सपोज फॉर एक्झाम्पल x² मायनस 5x मायनस, चला काय देऊ इथं 9 देतो. चला मला जे लिहायचं लिहू वाटते ते लिहिणार, पण हा फॉर्मॅट पहिलं x² पाहिजे त्याच्यानंतर x, किंवा पहिलं y² पाहिजे त्याच्यानंतर y असेल तरी चालेल किंवा कॉन्स्टंट असेल तरी चालेल, पण स्क्वेअर मात्र नक्की पाहिजे. जिथं स्क्वेअर तिथं क्वाड्रॅटिक असणार आहे. ओके, चला काढाच नाही. ना क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 6 क्वेश्चन आहेत, पण 6 क्वेश्चन एका लाईनचेच आन्सर आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय विचारलंय, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. काय विचारलंय, डिसाइड म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही ते लिहायचं आपल्याला. ठीक आहे, चला कसं ओळखणार, बघा x² प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0. बघा फॉर्मॅट तर तसाच आहे. कसा फॉर्मॅट पाहिजे, दॅट इज ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, x² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, पण त्याच्यामध्ये स्क्वेअर पाहिजे. स्क्वेअर जिथं असेल तिथं समजायचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ओके, चला हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, हो आहे का, कारण स्क्वेअर आहे. ओके, म्हणून दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, हे असं लिहावं लागेल, इथे लिहावं लागेल तुम्हाला, दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, चला नाव नेक्स्ट. बघा इथं थोडं जरासा पुढे मागे दिसतंय ना, म्हणजे y² इक्वल टू 5y मायनस 10 आहे. सो एक काम करा, y² ची टर्म नेहमी लक्षात ठेवा, स्क्वेअर ची टर्म पॉझिटिव्ह पाहिजे. सो y² हा पॉझिटिव्ह ऑलरेडी आहे,
मग हे दोन्ही काय करतात इकडं इकडं काय तडपडतात ते मग त्यांना इथं आणू आपण. ठीक आहे असं करूया. सो दॅट y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. 5y इकडे आलं मायनस 5y मायनस 10 इकडे आलं प्लस 10 इक्वल टू 0. आहे का क्वाड्रेटिक? हो आहे. रिझन बिकॉज इन दिस इक्वेशन द हायेस्ट इंडेक्स इज 2, so that this equation is called as quadratic equation. Okay, so given equation is quadratic equation. ठीक आहे समजलं का? पण आता थर्ड वाल्याकडे नीट लक्ष द्या. y² प्लस 1/y इक्वल टू 2 आहे. जर एखाद्या इक्वेशन मध्ये डिवाइड बाय काहीतरी असेल, बघा डिवाइड बाय काहीतरी आहे, सो y आहे बरोबर ना. जर एखाद्या इक्वेशन मध्ये डिवाइड बाय असेल मग त्या नंबरने आपण त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो. समजते का? म्हणजे डिवाइड बाय 1/y आहे, सो मी ह्या नंबरने मी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. सो मल्टिप्लाय बाय बघा तुम्हाला आन्सर लिहावं लागेल. आन्सर लिहिताना हे तुम्हाला परत एकदा लिहावं लागेल. ठीक आहे लक्षात धरा. सो मी इथंच करू का? तर इथंच करतो. मल्टिप्लाय बाय कशाने करणार? y ने. सो y ने करा मल्टिप्लाय. सो y ने मल्टिप्लाय करत असताना y इंटू y² दॅट इज y³. सो दॅट इज y³ प्लस ह्याला मल्टिप्लाय करतोय ना मी y ने. सो मल्टिप्लाय बाय y करतोय. y गेट कॅन्सल, सो ओनली 1 राहणार. ठीक आहे इक्वल टू 2y होणार. म्हणजे 2 ला पण मल्टिप्लाय करावं लागेल y ने. ठीक आहे. नाहीतर तुम्ही याला 2 ला नाहीतर तुम्ही 2 ला y ने मल्टिप्लाय करायचं विसरून जाणार. समजतंय का? 2 ला पण y ने मल्टिप्लाय करावं लागेल. पण आता हे आहे का क्वाड्रेटिक इक्वेशन? नाहीये. कारण इंडेक्स किती इथं 3 आहे. 3 चालेल का? नाही. सो दिस इक्वेशन इज कॉल्ड एज क्युबिक इक्वेशन. ओके. पण आपल्याला क्युबिकचं घेणं देणं आहे का? नाही. कारण मला फक्त हे विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन. हे नाहीये क्वाड्रेटिक. सो काय लिहिणार तुम्ही? द गिव्हन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. सो मी लिहिणार नॉट. डायरेक्ट लिहितो नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे. इझी आहे ना. सो पुढचे 3 पण इझी आहेत ह्याच्यातले. ठीक आहे. काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 2 मधला 4th 5th 6th ऍट अ टाइम घेतो. ठीक आहे लक्ष द्या व्यवस्थित. काय दिलं? x प्लस 1/x इक्वल टू -2. तुम्हाला आताच सांगितलं ज्या इक्वेशन मध्ये डिवाइड बाय दिसेल बघा डिवाइड बाय काय आहे 1/x आहे. सो x आहे. सो मी ह्या इक्वेशनला मी x ने मल्टिप्लाय करणार. संपला विषय. ठीक आहे. मग बघा मल्टिप्लाय बाय x. सो दॅट टाइम x ने x ला मल्टिप्लाय केलं. सो काय झालं मग x². सो इथे येणार x² प्लस बघा इथे 1/x आहे. ठीक आहे. x ने मल्टिप्लाय करतोय. सो x ने ह्याला मल्टिप्लाय करत असताना x आणि x कॅन्सल. सो राहिलं काय मग 1. सो इथे काय राहणार मग 1 राहणार इक्वल टू -2. ह्याला पण x ने मल्टिप्लाय करावं लागेल कारण मी पूर्ण इक्वेशनला मी x ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. सो दॅट सो इथे काय येणार मग -2x. ठीक आहे. -2x आहे. इकडे आलं त्याला प्लस होणार. सो इथे येणार x² -2 इकडे आलं +2x प्लस 1 इक्वल टू 0. ठीक आहे. तुम्ही इथूनच सांगू शकत होता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. तिथून सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण कसं आहे एक क्वाड्रेटिक इक्वेशनचा एक फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅट नुसार आपल्याला चालवं लागतं. ठीक आहे. समजतंय का? नाहीतर मला एवढं काही जास्त लिहून द्यायची गरज नाही. पण मी क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूल पाळतोय. सो मी म्हणून दिलं. ओके. सो हे काय आहे इंडेक्स 2 आहे. सो क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे. नाव नेक्स्ट. आता याचा काय मॅटर आहे? काय करायचं बघा इथं m आहे इथं m आहे इथं 2 आहे इथं -5 आहे. सो एक काम करा m ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. m ने पूर्ण ब्रॅकेटला. सो m इंटू m² बरोबर. m इंटू 5 बघा m ला प्लस चं चिन्ह आहे 5 ला मायनस चं. सो प्लस इंटू मायनस वी गेट मायनस m इंटू 5m. ओके. चला पुढे. आता 2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो 2m जा प्लस 2m प्लस इंटू मायनस मायनस 2 5 जा 10 इक्वल टू 0. ठीक आहे. चला आता काय करता येईल m² -5m आहे -5m आहे प्लस 2m आहे प्लस 2m. सो -5 मधून 2 गेले राहिले किती 3 राहिले. पण चिन्ह कोणते येणार
सो चिन्ह येणार मायनसचं, सो -3m -10 ऍज इट इज इक्वल टू 0. सो मला सांगा हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे? हो आहे, कारण इंडेक्स इज 2. सो क्वाड्रेटिक इक्वेशन ठीक आहे. चला आता लास्टचा काय मॅटर आहे बघूया. एम क्यूब आहे. आता मी इथून सांगू शकतोय एम क्यूब आलाय तर क्वाड्रेटिक इक्वेशन नाहीये, पण लास्टला काय आहे रे? 3m क्यूब आहे वाटतं इथून. ठीक आहे, क्यूब आहे, मी स्क्वेअर लिहिला वाटते. 3m क्यूब आहे इथं. ठीक आहे, मग एक काम करा बघा, एम क्यूब आहे इथं, पण 3m क्यूब आहे, त्याला इकडे आणा ह्या साईडला. सो काय होणार? एम क्यूब मायनस हे प्लस मध्ये इकडे आलं -3m क्यूब होणार. ओके, हे समजते का? एम क्यूब होणार प्लस 3n स्क्वेअर -2 इक्वल टू 0. बघा फक्त ही टर्म इकडे आणली. सो मला सांगा हे 1m क्यूब आहे, 1m क्यूब आहे, सो इथं -3m क्यूब आहे. ओके, 3 मधून 1 गेले, सो राहिले 2. सो -2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर -2 इक्वल टू 0. बघा यांची ऍडिशन सबट्रॅक्शन होतीये ना, सो -2m क्यूब. ओके, मग मला सांगा आता हे आहे का क्वाड्रेटिक इक्वेशन? नाही, बिकॉज हायेस्ट इंडेक्स इज 3. सो दिस इक्वेशन इज कॉल्ड एज क्यूबिक इक्वेशन, नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. सो नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, चला व्यवस्थित काढा स्क्रीनशॉट पटकन. ना क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट आणि सेकंड ऍट अ टाइम सांगतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण किती क्वेश्चन आहेत? त्याच्यामध्ये पण 6 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, लवकर होऊन जाईल. बघा काय करायचंय, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बघा आपल्याला ह्या फॉर्मॅट मध्ये इक्वेशनला आणायचंय. ह्या फॉर्मॅट मध्ये इक्वेशन आणलं बघा, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स पाहिजे, त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म पाहिजे. पहिला एक्स स्क्वेअरची टर्म पाहिजे, सेकंडला एक्स ची टर्म पाहिजे आणि थर्डला कॉन्स्टंट पाहिजे. ठीक आहे, जर आणलं असेल देन राईट दी व्हॅल्यू ऑफ ए बी सी. मग त्यावेळेस ए ची व्हॅल्यू काय, बी ची व्हॅल्यू काय आणि सी ची व्हॅल्यू काय ते आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, चला 1 बाय 1 सांगतो. काय दिलं इथं? 2y स्क्वेअर इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर. मग सर्वात प्रथम मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्याचा इंडेक्स हायेस्ट 2 आहे, बघा 2 आहे, हा कधीच त्याचे कोइफिशियंट, त्याचे जे काही कोइफिशियंट जे आहे मायनस आहे. सो -1 येतं. ठीक आहे, मायनस आहे, सो त्याला पहिलं पॉझिटिव्ह मध्ये करा. सो मग काय करणार, हे पूर्ण इक्वेशन मी इकडे नेणार. सो दॅट्स वाय येणार y स्क्वेअर, बघा -y स्क्वेअर इकडे आलं प्लस y स्क्वेअर प्लस 2y ऍज इट इज. ही टर्म बघा y स्क्वेअर नंतर yच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म येणार. सो दॅट इज -10 इक्वल टू 0 प्लस 10 आहे, इकडे आल्यावर -10. ठीक आहे, आलं का फॉर्मॅट? बघा त्याच फॉर्मॅट मध्ये स्क्वेअर स्क्वेअर, y ची टर्म इथे x ची टर्म आहे. चला एक्सच्या फॉर्मॅट मध्ये त्यांनी दिलंय, चालेल. कॉन्स्टंट कॉन्स्टंट. ठीक आहे, मग सो माझी a ची व्हॅल्यू काय आहे? सो कम्पेअरिंग विथ, कुणाला कम्पेअर करणार? दॅट इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ओके, पण इथे इक्वेशन y च्या फॉर्मॅट मध्ये. सो इक्वेशन y च्या फॉर्मॅट मध्ये असेल तर त्यावेळेस मला इथं y लिहावं लागेल, बरोबर का? इथे काय लिहायला लागेल? y. सो y स्क्वेअर त्याचा कोइफिशियंट a आहे, ह्याचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. ठीक आहे, सो इथे येणार a ची व्हॅल्यू येणार 1. ओके, सो y चा कोइफिशियंट y चा 2 आहे, बघा b ची व्हॅल्यू 2. सो b इक्वल टू 2 आणि c ची व्हॅल्यू किती आहे? c चे कॉन्स्टंट -10. सो आय कॅन राईट हिअर c इक्वल टू 10. ओके, चला नाव सेकंड. इझी आहे ना? इझीच आहे. ओके, चला पहिले इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर दिला आहे, हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. a मायनस b चा फॉर्म्युला काय येतो रे? दॅट इज a स्क्वेअर मायनस 2a इंटू b. बघा पहिला काय येतो, ज्याचा स्क्वेअर करतो आपण a चा स्क्वेअर. सो इथं x चा स्क्वेअर. ओके, इथं मायनस आहे, सो इथं मायनस येणार. सो इथं पण मायनस आहे, सो मायनस 2 इंटू a इंटू b. बघा a इंटू b. सो x इंटू 1 एक्सच येतं, सो x इंटू 1 एक्सच येणार. ठीक आहे, प्लस b चा स्क्वेअर. सो इथे येणार b चा स्क्वेअर. सो इथं 1 चा स्क्वेअर काय येतो? 1 येतो. ठीक आहे, समजला का? हे असा फॉर्म्युला यूज करतात. नाव नेक्स्ट इक्वल टू 2x मायनस 3. मग सर्वात प्रथम तुम्ही बघा
की हा बाबा एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे की नाही. एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे, सो मला ही टर्म इकडे आणावं लागेल. समजतंय का? ही टर्म इकडे आणा, ही पूर्ण टर्म तिकडे नेऊ नका, कारण कसं ही निगेटिव्ह आहे ना. सो ही टर्म इकडे आणा. सो काय होणार मग, एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1, इकडे आलं मायनस 2x, इकडे आलं मायनसचं प्लस होणार. सो काय काय राहिलं मग, इक्वल टू तिकडे काहीच नाही, सो 0 आहे. ठीक आहे, चला आता सांगा एक्स स्क्वेअर मायनस, बघा -2x किती झालं, -2 आणि -2x. सो मायनस मायनस ऍज इट इज. ओके, आणि यांची ऍडिशन करा, 2 + 2 4, सो इथे येणार 4x प्लस 1 प्लस 3 दॅट इज प्लस 4 इक्वल टू 0. झालं पहिला स्क्वेअर, त्याच्यानंतर एक्स स्क्वेअरच्या नंतर एक्स आणला, त्याच्यानंतर कॉन्स्टंट आणलं. सो कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ह्याच्या बरोबर कम्पेअर करा. सो एक्स स्क्वेअर त्याचा कोएफिशियंट a, ह्याचा कोएफिशियंट किती आहे 1. सो a ची व्हॅल्यू आली 1, b चा व्हॅल्यू किती आहे बघा, x आहे, b चा कोएफिशियंट -4 आहे, सो दॅट्स वाय b इक्वल टू -4. ओके, c ची व्हॅल्यू 4 आहे, सो इथे येणार 4. ठीक आहे, झाला संपला विषय, इझी. ओके, असे क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात 1 मार्क्स साठी. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर थर्ड मधला, थर्ड आणि फोर्थ बघा, लक्ष द्या काय करायचं इथं. एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट मध्ये 3 मायनस एक्स. ठीक आहे, मग पहिलं काय करतो आपण बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू, हा मायनस बाहेर आहे, सो मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो -3 आणि मायनस इंटू मायनस प्लस. ओके, सो एक्स ऍज इट इज. सो एक काम करा बघा, एक्स स्क्वेअर ची टर्म पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला हे तिकडे न्यायची गरज आहे का, नाही. मग आपल्याला हे इकडे आणायची गरज आहे. सो मी कसं करणार मग, सो इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस 5x -3 इकडे आलं काय ना +3. ओके, प्लस एक्स आहे, सो इकडे आलं -x इक्वल टू 0. इकडे काहीच राहणार नाही. ओके, चला 5x मधून 1x गेला, बघा ना 5x मधून इथं 1x आहे ना, -1x आहे, सो दॅट्स वाय इथे येणार एक्स स्क्वेअर किती येणार 4 प्लस मध्ये आहे ना, 5 प्लस मध्ये, सो 5 मधून 1 गेले 4x राहिले प्लस 3 इक्वल टू 0. सो कम्पेअर करा, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. बघा एक्स स्क्वेअर आहे, ठीक आहे, सो a आहे, एक्स स्क्वेअर कोएफिशियंट 1 आहे, सो a इक्वल टू 1. x चा कोएफिशियंट किती आहे 4, सो b ची व्हॅल्यू किती आहे 4. ओके, c ची व्हॅल्यू किती आहे 3, सो इथे ना 3. ओके, समजा कॉन्स्टंट ऍज इट इज. नाव इथं बघा 3m स्क्वेअर आहे, 2m स्क्वेअर आहे. मग एक काम करतो, हे इकडे आणतो, ही पूर्ण टर्म इकडे आणतो. सो काय होणार मग इथं 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर मायनस, हे मायनस नाही, इकडे आलं प्लस 9. ओके, चला आता सांगा बघू, 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेले, बघा ना दोन्ही m स्क्वेअर आहे, m स्क्वेअर आहे, सो इथं +3 आहे -2 आहे, 3 मधून 2 गेले 1m स्क्वेअर, इथे ना 1m स्क्वेअर प्लस 9 इक्वल टू 0. इथे इक्वल टू 0 लिहायचं राहिलं ना, ही टर्म तिकडे शिफ्ट केली, प्लसचं मायनस झालं, ठीक आहे, मायनसचं प्लस झालं. ओके, इक्वल टू 0. मग आता मला एवढीच टर्म भेटली, पण मला बघा इथे m स्क्वेअर नंतर काय भेटला पाहिजे, m भेटला पाहिजे होता, बरोबर. पण इथे m भेटलाय का, नाही भेटला. सो मग मी लिहिताना कसं लिहिणार बघा, असं लिहिणार, दॅट इज m स्क्वेअर प्लस 0m. ओके, m भेटलाय का मला इथं, नाही भेटला, सो 0 इंटू m 0च येतं. सो मी एक्स्ट्रा लिहिलं प्लस 9 इक्वल टू 0. मग आता कम्पेअर करा, कम्पेअर विथ कुणाला करणार कम्पेअर, m स्क्वेअर am स्क्वेअर ह्या फॉर्मॅट मध्ये प्लस bm प्लस c इक्वल टू 0 m च्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. सो a ची व्हॅल्यू किती आली बघा, काहीच नाही म्हणजे 1 आहे, सो a ची व्हॅल्यू 1. ओके, आणि b ची व्हॅल्यू, m चा कोएफिशियंट 0 आहे, काहीच नाही, सो 0 आहे. c ची व्हॅल्यू किती आली 9, सो इथे 9. ठीक आहे, बघा इथं 0m का लिहिला मी,
कारण ह्या इक्वेशन मध्ये एम आहे का, नाहीये. सो मी एक्स्ट्रा लिहिला 0m, म्हणजे जेणेकरून एम स्क्वेअर प्लस एमच राहणार आहे. ओके, मला फक्त बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी लिहिली होती. ओके, काढ स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 3 मधला 5th आणि 6th लास्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, लक्ष द्यायचं. पी इन ब्रॅकेट मध्ये 3 + 6p इक्वल टू -5 दिलाय. ओके, मग काय करा, पी नी आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो इथे येणार बघा, नीट लक्ष द्या, p × 3 सो 3p. ओके, प्लस p × p स्क्वेअर, सो इथे येणार 6p² इक्वल टू -5 ऍज इट इज. ठीक आहे, p नी ह्या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलंय मी. ओके, चला आता बघा, p स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर पॉझिटिव्ह पाहिजे. हो आहे, सो मी काय करतो, हे पुढे लिहितो, हे मागे लिहितो, चालेल. पण इक्वल टू चे ह्या साईडला आहे, लेफ्ट साईडलाच आहे. सो मी हे इकडे लिहिलं तर त्याचं चिन्ह चेंज होणार नाहीये. पण जर मी ह्याला इक्वल टू चे त्या साईडला नेल्यावरच साइन चेंज होणार. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. इक्वल टू च्या त्या साईडला जर नेलं तर साइन चेंज होते, एवढं लक्षात राहू दे. ओके, चला हे पहिले लिहितो मी, 6p² प्लस 3p नंतर लिहितो. आता -5 आहे, इकडे आल्यावर +5 इक्वल टू 0. करा कम्पेअर, कम्पेअर विथ दॅट इज ap² प्लस bp प्लस c इक्वल टू 0. ठीक आहे, समजते का, ह्याच्याशी कम्पेअर करा. सो p² ची व्हॅल्यू आहे बघा, p² चा कोएफिशियंट 6 आहे. सो a इक्वल टू 6. ओके, 6 आहे. b इक्वल टू किती आहे, 3. आणि c इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट 5. सो इथे लिहिणार 5. ओके, इझी आहे. आता इथं बघा, x² हा पॉझिटिव्ह आहे, सो मला ही टर्म इकडे आणायची. ओके, सो मी इथे लिहिणार x² -9 प्लस 13 इकडे आलं -13 इक्वल टू 0. सो इथे येणार x² -9 -13 दॅट इज -22. काय होणार, दोन्ही मायनस आहे ना, सो मायनसच राहणार आणि हे दोघांची ऍडिशन होणार. सो किती येणार, 22 इक्वल टू 0. पण x² नंतर ना x ची टर्म पाहिजे, पण आहे का याच्यात, नाहीये. मग कसं लिहिणार तुम्ही, x² प्लस 0x, काय लिहिणार, 0x. x ची टर्म नाही ना, सो मी 0x लिहितो. ओके, आणि -22 कॉन्स्टंट लास्टला लिहितो आपण. ओके, मग कम्पेअर करा, कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. सो दॅट टाइम a ची व्हॅल्यू 1 येणार, बरोबर ना, 1 येणार. ठीक आहे, चला 1. b ची व्हॅल्यू, x चा कोएफिशियंट 0. सो c ची व्हॅल्यू काय येणार, -22. सो इथे ना -22. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 4th बघा, 4th कडे त्याच्यामध्ये 2च क्वेश्चन आहेत. ठीक आहे, लवकर होऊन जाईल. बघा काय काय दिलं इथं, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ क्वाड्रेटिक आर द रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे रूट ऑफ द इक्वेशन म्हणजे काय, इथे काय विचारलंय, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू. वेदर द व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, x इक्वल टू 1, -1. म्हणजे हे ह्याचे बघा, x इक्वल टू 1 आणि -1 हे ह्या इक्वेशनचे रूट आहे की नाही ओळखायचंय. ओके, रूट केव्हा असतील, ज्यावेळेस x ची व्हॅल्यू 1, बघा नीट लक्ष द्या, x ची व्हॅल्यू मी 1 ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो. पुट केल्यावर इक्वल टू 0 यायला पाहिजे. जर 0 येत असेल तर सो द गिवन x इक्वल टू 1 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ओके, असं असणार. आणि x ची व्हॅल्यू -1 जर पुट केल्यावर 0 येत आहे का नाही ते बघायचं. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. when इथे लिहितो, when x इक्वल टू 1, बघा x इक्वल टू 1 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करतो. सो LHS काय आहे, LHS माझे हे आहे. सो लेफ्ट साइड आहे ना, सो हे आलं LHS. सो दॅट इज x² प्लस 4x मायनस 5. ठीक आहे, चला पुन्हा x च्या जागी 1, ठीक आहे. चला x च्या जागी मी 1 ठेवलं, x च्या जागी 1, x च्या जागी 1 -5. ठीक आहे, पुढे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 जा 4 -5 ऍज इट इज. ठीक आहे, 4 प्लस 1 5. सो इथे येणार 5 -5 दॅट इज 0. सो
इक्वल टू काय आले 0. सो इथे ना इक्वल टू RHS. बघा LHS इक्वल टू RHS. जर LHS इक्वल टू RHS येत असेल सो इथे लिहावं लागेल तुम्हाला x इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन, रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, समजलं का? इझी आहे. x इक्वल टू 1 हे काय आहे? रूट आहे. कुणाचं? ह्या इक्वेशनचं रूट आहे. मग आता -1 पण चेक करावं लागेल ना. सो व्हेन हे याचं आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन आहे, नाहीतर तुम्ही लिहिसा असं. व्हेन एका खाली एक व्यवस्थित लिहा. ठीक आहे, हे झाल्यावर ह्याच्या खाली हे लिहा. व्हेन x इक्वल टू -1 सो वी हॅव टू टेक LHS. सो LHS इक्वल टू which one? This one. So x square 4 plus 4x minus 5. ठीक आहे, -5. सो x च्या जागी -1 ठेवा. -1 चा स्क्वेअर प्लस 4 x च्या जागी -1 -5 ऍज इट इज. ठीक आहे, पुढे बघा. -1 चा स्क्वेअर -1 इंटू -1 माइनस इंटू माइनस प्लस 1 इंटू 1 1. सो प्लस 1 येणार. ठीक आहे, आता +4 आहे आणि इथं -1 आहे. सो 4 1 जा मल्टिप्लाय करतोय, ऍडिशन सबट्रॅक्शन करत नाहीये, मल्टिप्लाय करतोय. सो 4 1 जा 4. सो प्लस इंटू मायनस मायनस 4 येणार, -5 ऍज इट इज. आता 1 मधून 4 गेले, राहिले किती? 3 राहिले. 4 मधून 1 गेले 3, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -3 -5 ऍज इट इज. ठीक आहे, चला दोन्ही चिन्ह मायनस आहे. सो मायनस, कारण मी ऍडिशन सबट्रॅक्शन करतो इथं. सो मायनस ऍज इट इज. 3 + 5 8. सो इथं 8 आले का? इक्वल टू 0 आले का? नॉट. सो विच इज नॉट इक्वल टू RHS. विच इज नॉट इक्वल टू, बघा LHS इज नॉट इक्वल टू RHS. सो इथे लिहावं लागेल x इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ, ओके, इज नॉट रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. इझीच आहे, फक्त व्हॅल्यू घ्यायचे, याच्यात पुट करायचं. इक्वल टू 0 येत असेल तर रूट्स असणार आहे. ठीक आहे, चला. ना क्वेश्चन नंबर 4 मधला कितवा चालू इथं? 4 मधला सेकंड वर चालू. ठीक आहे, बघा सेम तसंच करायचं. एम ची व्हॅल्यू ठेवा 2 इथं. सो इथं काय येणार? वेन m इक्वल टू 2. सो m ची व्हॅल्यू 2 ठेवा. सो काय येणार? LHS घ्या. टेक LHS 2m² - 5m. ओके, m च्या जागी 2 ठेवतो. सो इथे येणार 2. m च्या जागी 2 चा स्क्वेअर, m च्या जागी 2 स्क्वेअर ऍज इट इज, -5 m च्या जागी 2. ठीक आहे, चला सांगा काय काय येणार? 2 ऍज इट इज. 2 चा स्क्वेअर किती? 4. सो इथे येणार 4. ओके, -5 2 जा 10. सो 4 2 जा 8 -10. सो 10 मधून 8 गेले, राहिले 2, पण मोठ्या संख्येचं चिन्ह, सो -2 विच इज नॉट इक्वल टू RHS. बघा ना, ह्याची व्हॅल्यू 0 आली का? हे सॉल्व्ह केल्यावर 0 आलं का? नाही आलं, -2 आलं. सो LHS इज नॉट इक्वल टू RHS. So x equal to 2 is not root of quadratic equation. ठीक आहे, म्हणजे -2 हे रूट्स नाहीत. सॉरी, 2 हे रूट्स नाहीत. कोणाचे? ह्या इक्वेशनचे रूट्स नाही. ओके, नाउ when x equal to 5/2. ठीक आहे, 5/2 करू आपण पुट. चला कुठं काढणार? या इक्वेशन मध्ये. सो टेक LHS इक्वल टू 2m² -5m. ओके, इक्वल टू 2 ऍज इट इज. m ची व्हॅल्यू किती? इथे x ची नाही, m ची व्हॅल्यू. सो ठीक आहे, m ची व्हॅल्यू आहे. ओके, चला m च्या जागी किती? 5/2 ठेवा, त्याचा स्क्वेअर. सो इथे येणार स्क्वेअर. ठीक आहे, -5 ऍज इट इज. m च्या जागी 5/2 ठेवा, 5/2. चला आता काय काय? 2 ऍज इट इज. 5 चा स्क्वेअर 25
अपॉन 2 चा स्क्वेअर 4, सो इथे येणार 4. ओके, 5 5 जा, हे 5 ने 5 मल्टिप्लाय करा, सो 25 अपॉन 2. आता नीट बघा, 2 1 जा 2, 2 4 जा, सॉरी 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4, सो इथं खाली राहिले 2. ओके, हे समजून घ्या व्यवस्थित. सो 25/2 मायनस, इथं मायनस या, ठीक आहे, थोडस जरासा ध्यान दुसरीकडे चाललंय. 25/2 मायनस ऍज इट इज 25/2. ठीक आहे, बघा 25/2 मायनस 25/2 आहे. बघा एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये, सो 0 येणार, इक्वल टू 0. सो इक्वल टू काय आलं बघा, इक्वल टू 0 पाहिजे होतं आपल्याला, इक्वल टू 0 आला, सो इक्वल टू RHS. सो दॅट टाइम LHS इक्वल टू RHS. ठीक आहे, सो इथे येणार x इक्वल टू 5/2 लिहावं लागेल ना, x इक्वल टू 5/2 इज अ रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. हे इथं तुम्हाला सेंटेन्स लिहावा लागेल. ओके, काढा स्क्रीनशॉट. नाव क्वेश्चन नंबर 5th वन बघा, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पण थोडंच आहे, म्हणजे जस्ट 2 ते 3 मिनिटात संपेल. ठीक आहे, चला लक्ष द्या. काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ x इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे काय, x इक्वल टू 3 हे कोणाचे रूट्स आहेत, ह्या इक्वेशनचे रूट आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 टाकल्यावर याच्यात इक्वल टू 0 येते, पण x अशी व्हॅल्यू आहे तिथं अननोन नंबर आहे, सो मला x ची व्हॅल्यू काढावी लागेल. ठीक आहे, सो इथं काय ना मग फाइंड के विचारलंय ना, सो फाइंड के काढत असताना x इक्वल टू 3 या इक्वेशन मध्ये पुट करा. सो काय काय येणार मग इथं, के x च्या जागी 3 ठेवा, मायनस 10 x च्या जागी 3 इक्वल टू, सॉरी प्लस 3 राहिलं, इक्वल टू 0. ठीक आहे, x च्या जागी 3 ठेवलाय फक्त. ठीक आहे, चला 3 ठेवला म्हणजे इथं काय ना, 3 चा स्क्वेअर म्हणजे 9, के नंतर ने लिहितो, प्लस 10 3 जा 30 प्लस 3 ऍज इट इज इक्वल टू 0. ओके, 9k मायनस 30 आहे आणि प्लस 3 आहे, 30 मधून 3 गेले 27, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो मायनस 27 इक्वल टू 0. ठीक आहे, मायनस 27 आहे, तिकडे गेला प्लस 27, सो इथे येणार 9k स्क्वेअर, सॉरी 9k आहे ना फक्त, 9k. ओके, चला मायनस, चला ओके तिकडे शिफ्ट करतो मी, मायनस आहे तिकडे गेला प्लस होणार, सो इथे इक्वल टू 27. 9 मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड, सो इथं k इंटू इक्वल टू 27 अपॉन 9 आहे का 9 च्या टेबल मध्ये 27? हो आहे, सो 9 1 जा 9 3 जा, सो आन्सर आला 3. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. लास्ट क्वेश्चन पण असंच करायचं आहे, पण ते ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये लगेच होऊन जाईल. चला ह्या एक्सरसाइजचा लास्ट क्वेश्चन कोणासारखा आहे, क्वेश्चन नंबर 5 सारखाच आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. काय बघा, 1 रूट ऑफ अ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इक्वल टू 0 आहे. ठीक आहे, 1 रूट ऑफ इक्वेशन म्हणजे एक रूट काय आहे, इज -7/5. म्हणजे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आहे, m च्या फॉर्म मध्ये. ओके, मग ही व्हॅल्यू पण m ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, m इक्वल टू -7/5. सो इथे लिहावं लागेल तुम्हाला, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी करायचं ना. सो डॅश इज अ रूट ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ह्या इक्वेशनचं रूट काय आहे, दॅट इज -7/5. सो इथे लिहिणार -7/5. ओके, सो पुट m इक्वल टू काय करणार, हीच व्हॅल्यू पुट करावं लागेल. कुठं करणार व्हॅल्यू पुट, ह्या इक्वेशन मध्ये. सो -7/5. ओके, चला पुढं ही व्हॅल्यू इथं पुट करा. सो 5 ऍज इट इज m च्या जागी -7/5. ओके, आणि हा स्क्वेअर बघा, हा स्क्वेअर त्याने तुम्हाला दिलेला आहे ऍक्टिव्हिटी मध्ये. ओके, इथं स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला. 2 इंटू बघा, 2 इंटू m ची व्हॅल्यू किती आहे, -7/5. ठीक आहे ना, प्लस के ऍज इट इज. आता याचं सिम्प्लिफाय करा आणि हे इथे लिहावं लागेल. सो 5 ऍज इट इज -7 चा स्क्वेअर प्लस 49, सो इथे येणार प्लस 49 अपॉन 5 चा स्क्वेअर 25. ओके, आणि इथे येणार 5 1 चा 5, 5 5 जा, सो 49 अपॉन 5 येणार. ओके, 5 1 जा 5, 5 5 जा 25, सो 49 अपॉन 5.
आणि हा ऍक्टिव्हिटी मध्ये इथे तुम्हाला प्लस दिलाय, पण ऍक्च्युली तिथं प्लस नाहीये, हे करेक्शन करा, इथं मायनस आहे. टेक्स्टबुक मध्ये करेक्शन करा. ओके, इथं मायनस आहे. ओके, चला नाव 2 into 7 प्लस इंटू मायनस वी गेट मायनस. सो 2 7 जा 14. ओके, किती 2 7 जा 14 बरोबर. जर बघा टेक्स्टबुक मध्ये इथं प्लस काय दिलं माहिती का, त्यांनी जर इथं प्लस दिला तर तुम्हाला ह्या ब्रॅकेट मध्ये मायनस लिहावं लागेल. सो मायनस 14/5 असं लिहावं लागेल. ठीक आहे, कसं लिहितं बघा, त्यानुसार ऍडजस्ट करा. त्यांनी इथं जर प्लस दिला असेल ना, त्याने प्लस दिले, मग आपल्या इथं ब्रॅकेट मध्ये काय लिहावं लागेल माहिती का, 2 7 जा 14. सो इथे ना 14/5. सो इथे लिहावं लागेल मायनस. ठीक आहे, पण पुढच्या याला पण त्यांनी प्लसच ठेवलाय, पुढच्या इथं मध्ये पण प्लसच ठेवलाय. हा ठीक आहे, चालेल. 49/5 प्लस मायनस 14/5 पाहिजे, पण आपल्याला माहिती आहे मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस होतं. सो इथं मायनस पाहिजे. ठीक आहे, जर तुम्हाला हा मायनस इथंच ठेवायचा असेल तरी ठेवू शकता. हा जर मायनस बाहेर लिहायचा असेल तर बाहेर लिहू शकता. ठीक आहे, चला मला बाहेर लिहायचं कारण हे असंच बरोबर वाटतं. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट बघा, इथं 5 आहे, इथं 5 आहे. सो हे 5 असंच राहणार. मग डिनोमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होते, पण इथं मायनस आहे सो सबट्रॅक्शन होणार. 49 मायनस 14, 49 मायनस 14. सो 49 मधून 14 गेले, राहिले किती रे 35/5. इथे राहिले 35/5. आता मला सांगा 5 1 जा 5, 5 7 जा 5 1 जा 5, 5 7 जा. सो इथं 7 येणार. ठीक आहे, इथे डायरेक्ट लिहिणार मी 7. हे लक्षात राहू दे. ऍक्च्युली इथं काय येणार, हे मायनस केलं 35/5 येतं, पण 5 च्या टेबल मध्ये 35 आहे. सो 5 7 जा. सो 7 प्लस के इक्वल टू 0. सो 7 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. सो के ची व्हॅल्यू आली -7. ठीक आहे, के ची व्हॅल्यू काय आली -7. हे ऍक्टिव्हिटी जरासे व्यवस्थित करा, कारण कसं आहे माहिती का, त्यांनी इथं कमीच बॉक्स दिलेत, म्हणजे स्टेप कमी दिलेत, म्हणून मला एकच स्टेप मध्ये मला 2 स्टेप करावं लागतं. ते समजते का, असं त्यांनी कंडिशन दिलं त्यानुसार. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. आणि हा एक्सरसाइज 2.2, 2.3 आणि 2.4 दोन तरी क्वेश्चन त्याच्यात बोर्डाला फिक्स येणार आहे, फिक्स. ठीक आहे, 2 तरी क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 3 + 3 किती 6 मार्क्स तुम्हाला इथंच भेटणार आहे अल्जेब्रा मध्ये. हे लिहून ठेवा तुम्ही वाटलंच तर. कोणतं 2.2, 2.3, 2.4 फिक्स 6 मार्क्सचे क्वेश्चन, म्हणजे 3 आणि 3 फिक्स बोर्डाला येणार आहे. म्हणजे हे क्वेश्चन म्हणजे रेग्युलर टाकतातच ते. ठीक आहे, म्हणून कंपल्सरी तुम्ही अटेंड करा. ओके, जर त्यांना स्टार्टिंग पासून नाही समजलं ना, त्यांना नाही समजणार पुढचं. 2.2 थोडंसं म्हणजे डोकं लावा लागेल. ओके, मग रेग्युलर या. ओके, तुमचे नाव पण टाकेन डिस्क्रिप्शन मध्ये, आणि जे कोणी नवीन असतील व्हॉट्सअप लिंकला जॉईन करू शकता तुम्ही. ठीक आहे, डायरेक्ट तिथून मेसेज करू शकता. ओके, तोपर्यंत बाय बाय.